अतिशय आनंद आहे। निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील। काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांच्या रांगा लागल्या। लाडक्या बहिणींसाठी आता खुशखबर, लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली। आतापर्यंत जवळपास 2 कोटींहून अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती बालकल्याण विभागाने दिली। आज रात्री उशिरापर्यंत सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आता समोर आली आहे। नुकतीच अवघ्या काही मिनिटांपूर्वी राज्य सरकारची एक महत्त्वपूर्ण कॅबिनेट बैठक पार पडली। या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक अतिशय मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे की लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सुरू करण्यात आली आहे। या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते आणि आता याच योजनेचा 15वा हप्ता म्हणजेच सप्टेंबर महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केला आहे। हा हप्ता आता तुमच्या बँक खात्यांमध्ये लवकरच जमा होणार आहे। ही बातमी ऐकून तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हास्य फुलेल आणि तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्याची उत्सुकता अजूनच वाढली असेल। लाडकी योजनेच्या आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत अनेक महत्त्वाचे केले गेले। पत्रकारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना काही महत्त्वाचे प्रश्न विचारले, ज्यामध्ये सर्वात प्रमुख प्रश्न होता की लाडक्या बहिणी गेल्या काही दिवसांपासून सप्टेंबर महिन्याच्या 1500 रुपयांच्या हप्त्याची वाट पाहत आहेत, तो नेमका कधी मिळणार। यावर एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट आणि ठाम उत्तर दिलं की आज रोजी लाडकी बहीण योजनेचा 15वा हप्ता तुमच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे। ही बातमी ऐकून राज्यातील लाखो लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आहे। ज्या बहिणींनी आपला आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केला आहे, त्यांच्या खात्यांमध्ये हप्ता आज दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास जमा होणार आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकार परिषदेत ही माहिती देताना सांगितलं की ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने राबवली जाणार आहे, जेणेकरून कोणत्याही पात्र बहिणीला या योजनेचा लाभ मिळण्यापासून वंचित राहावं लागू नये। लाडक्या बहिणींनो, ही खरोखरच तुमच्यासाठी एक गोड बातमी आहे। सरकारने योजनेसाठी एक विशेष वितरण योजना आखली आहे। यानुसार म्हणजे आज राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये हा हप्ता जमा होईल, त्यानंतर उद्या आणखी 12 जिल्ह्यांमध्ये हप्त्याचे वितरण होईल आणि शेवटी उरलेल्या 12 जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर महिन्याच्या 1500 रुपयांचा हप्ता जमा होईल। एकनाथ शिंदे साहेबांनी या संदर्भात एक परिपत्रक जारी केलं असून ते महिला व बालविकास खात्याला आणि अर्थ विभागाला पाठवण्यात आला आहे। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत 3 दिवसात सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण पूर्ण होणार आहे। ही बातमी ऐकून तुम्हालाही नक्कीच आनंद झाला असेल। खरं तर सरकारने सुरुवातीला ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये देण्याचा विचार केला होता, पण काही तांत्रिक अडचणीमुळे ऑगस्ट महिन्याचा हप्ता प्रथम जमा करण्यात आला आणि आता सप्टेंबरचा हप्ता स्वतंत्रपणे जमा केला जाणार आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी याबाबत स्पष्ट ताणताना सांगितलं की काही बँकांशी संबंधित तांत्रिक अडचणींमुळे 2 महिन्यांचे पैसे एकत्र जमा करणे शक्य झालं नाही। त्यामुळे त्यांनी सर्व लाडक्या बहिणींची माफी मागितली आणि आश्वासन दिलं की सप्टेंबर महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता आता 3 टप्प्यात तुमच्या बँक खात्यांमध्ये जमा होईल। ही प्रक्रिया अतिशय नियोजनबद्ध आणि अचूक पद्धतीने राबवली जाणार आहे, ज्यामुळे कोणत्याही पात्र बहिणीला या योजनेचा लाभ मिळण्यात अडचण येणार नाही। आता तुम्ही विचार करत असाल की नेमकं माझ्या जिल्ह्याचा नंबर कधी येणार। लाडक्या बहिणींनो, थोडं लक्ष द्या, कारण सरकारने याबाबत स्पष्ट यादी जाहीर केली आहे। ही यादी तुम्हाला समजावून सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला नेमकं कधी आणि कसा हा हप्ता मिळणार याची पूर्ण माहिती मिळेल। मागच्या वेळी ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील असाच 3 टप्प्यांमध्ये जमा करण्यात आला होता आणि आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता देखील त्याच पद्धतीने जमा होणार आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी महिला व बालविकास खात्याला स्पष्ट आदेश दिले आहेत की ही प्रक्रिया जलद आणि अचूक पद्धतीने पूर्ण व्हावी। लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय की ज्या बहिणींनी आपल्या आधार कार्ड बँक खात्याची लिंक केला आहे, त्यांना कोणत्याही प्रकारची पात्रता तपासणीची गरज नाही। कोणीही पात्र बहीण अपात्र ठरू शकणार नाही। सर्व पात्र बहिणींच्या खात्यांमध्ये 3 दिवसात हा हप्ता जमा होणार आहे। विशेषतः ज्या बहिणींची खाती स्टेट बँक ऑफ इंडिया,
पोस्ट ऑफिस बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेत आहेत त्यांना सर्वात प्रथम आज दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास हा हप्ता जमा होणार आहे. लाडक्या बहिणींनो, आता एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. जर तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला एक महत्त्वाचं काम करावं लागणार आहे आणि ते म्हणजे तुमची ई-KYC. सरकारने 18 सप्टेंबर 2025 रोजी एक नवीन शासकीय निर्णय म्हणजे GR जारी केला आहे. या GR नुसार आता फक्त त्याच महिलांनाच पुढे या योजनेचा लाभ मिळेल ज्यांनी त्यांची ई-KYC पूर्ण केलेली असेल. तुम्ही म्हणाल, अहो आम्ही तर अर्ज करताना ई-KYC केली होती. पण लक्षात घ्या, सरकारच्या नव्या नियमानुसार आता ही KYC नियमितपणे करावी लागणार आहे. यामागचं कारण आहे लाभार्थ्यांची पडताळणी करणं आणि चुकीच्या नोंदण्या थांबवणे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की ई-KYC मुळे लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळण्यात सुलभता येईल आणि विलंबाच्या तक्रारी कमी होतील. ही प्रक्रिया योजनांसाठी रुटीन आहे. यासाठी UIDAI चे ऑथरायझेशन आवश्यक आहे आणि त्यासाठी 8 ते 9 महिन्यांचा कालावधी लागतो. त्यांनी पुढे स्पष्ट केलं की ही प्रक्रिया सुरू झाली असून लाभार्थ्यांनी पुढील 2 ते 3 महिन्यात म्हणजेच 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत आपली ई-KYC पूर्ण करावी. जर तुम्ही या कालावधीत ई-KYC पूर्ण केली नाही तर तुमचे योजनेचे हप्ते थांबवले जाऊ शकतात, म्हणजेच तुम्हाला पुढील हप्ते मिळणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करा. आता तुम्ही विचार करत असाल की नेमकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या तारखेला हप्ता जमा होणार आहे. चला आपण याबाबत सविस्तर माहिती घेऊया. एकनाथ शिंदे साहेबांनी याबाबत यादी जाहीर केली आहे जी 3 दिवसांसाठी विभागली गेली आहे. प्रत्येकी 12 जिल्ह्यांमध्ये हा हप्ता जमा होणार आहे. तुम्हाला फक्त थोडं लक्ष देऊन पाहायचंय की तुमचा जिल्हा नेमका कोणत्या दिवशी येतोय. आता सर्वात प्रथम जो जिल्हा असणार आहे, ज्या जिल्ह्यामध्ये प्रथम सुरुवात होणार आहे तो आहे सांगली. बघा, तुम्ही जर सांगली जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला पैसे यायला सुरुवात होणार आहे. त्यानंतर येतो कोल्हापूर, त्यानंतर संभाजीनगर, त्यानंतर सिंधुदुर्ग, त्यानंतर जिल्हा येतो पालघर, त्यानंतर येतो नाशिक, धुळे, जळगाव, रत्नागिरी, नागपूर, अमरावती आणि बीड. या 12 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तर आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला 1500 रुपये जमा होतील. अतिशय आनंदाची बातमी आहे. आता आपण उद्याच्या यादीकडे वळूया. 12 जिल्ह्यांमध्ये हप्त्याचे वितरण होणार आहे. पहिला जिल्हा आहे धुळे. धुळे जिल्ह्यात 2,86,000 लाडक्या बहिणी ऑगस्ट महिन्याचा हप्ता घेण्यासाठी पात्र ठरल्या होत्या आणि आता त्याच बहिणीच्या खात्यांमध्ये जमा होणार आहे. दुसरा जिल्हा आहे नंदुरबार, तिसरा जिल्हा आहे नांदेड आणि चौथा जिल्हा आहे नागपूर. त्यानंतर 5वा आणि 6वा जिल्हा आहे नाशिक आणि परभणी. 7वा आणि 8वा जिल्हा आहे पालघर आणि पुणे. हा सर्वात मोठा लाडक्या बहिणींच्या संख्येचा जिल्हा आहे जिथे 5.5 लाखांअधिक लाडक्या बहिणीला योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरले आहेत. त्यानंतर 9वा, 10वा, 11वा आणि 12वा जिल्हा आहे बीड, बुलढाणा, भंडारा आणि मुंबई उपनगर. शेवटी उरलेल्या 12 जिल्ह्यांमध्ये हप्त्याचे वितरण होणार आहे. यामध्ये पहिला आणि दुसरा जिल्हा आहे सोलापूर आणि सिंधुदुर्ग. तिसरा आणि चौथा जिल्हा आहे सातारा आणि वाशिम. त्यानंतर 5वा आणि 6वा जिल्हा आहे वर्धा आणि लातूर. 7वा, 8वा, 9वा आणि 10वा जिल्हा आहे रायगड, रत्नागिरी, यवतमाळ आणि मुंबई शहर. 11वा आणि 12वा जिल्हा आहे हिंगोली आणि सांगली. लाडक्या बहिणींनो, तुम्ही आता लक्ष देऊन पाहिलं तर तुमच्या जिल्ह्याचा नंबर या 3 पैकी कोणत्या एका दिवशी येतो हे समजलं असेल. तुमचा आधार कार्ड जर बँक खात्याची लिंक असेल तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, पोस्ट ऑफिस किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेत तुमचं खातं असेल तर सोमवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास हा हप्ता तुमच्या खात्यात जमा होईल.